चलो गाडी स्टार्ट करते स्टार्ट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आमची बाईक राईड आहे गुरगाव टू जयपूरपर्यंत आणि माझ्यासोबत आहेत माझे दोन मित्र प्रज्वल अँड मयूर आणि मी अभय. तर टोटल डिस्टन्स आय थिंक 250 किलोमीटर्स आहे. चला जाऊ जाऊया का? एवढा वेळ करतो तुम्ही? चला बॉयज, लेट्स गो. चला लेट्स गो गाईज. जयपूरकडे सध्या आहे गुरगावमध्ये. तर आम्ही घेतलेला आहे नॅशनल हायवे 48 वाया मानेसार निमराना टू जयपूर. तर आय थिंक सहा तास लागतील टोटली आणि आम्ही 6 वाजता चालू केलेलं सकाळी. तर 12 वाजेपर्यंत पोहोचून जायला मी इन्क्लुडिंग ब्रेक्स वगैरे सगळं घेऊन. आणि टोटल प्लॅन आमचा आहे 2 दिवसांसाठी, 1 नाईट स्टे. तर बघू किती वाजेपर्यंत जातो आहे. पोल्युशन बघा, पोल्युशन हे काय दुकान आहे, पोल्युशन आहे. तर तुम्हाला दिसत असलं तर कधी कधी इथे जातं पोल्युशन 200च्या वरती. आमच्याबरोबर आहे काय अंटर एम एच 11 माझी एम एच 12 आमच्या दुसऱ्या कार्यकर्त्याची एम एच 13. 11, 12, 13 कोइन्सिडेंस. So let's go guys. स्वच्छ भाषण चला आम्ही निघाला तर जयपूरकडे. सध्या टेम्परेचर आहे 15 डिग्री. कम्पेअर टू महाराष्ट्र आहे टेम्परेचर 15 डिग्री दिसत जातं की 15 डिग्री कमी असते पूर्ण. महाराष्ट्रापेक्षा इकडे लई थंडी पडते. आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर बाईक राईड करायला लागले, तर एक्साइटमेंट पण आहे, पण थंडी लई खूप वाजायला लागली. माझ्याकडे आहे पल्सर NS 200, मयूरकडे आहे हंटर 350, प्रज्वलकडे आहे हॉर्नेट 2.0. आणि आम्ही कालच सगळ्या बाईकचे टँक फ्युलअप केलेत. तर हा मानेसारचा रोड आहे आय थिंक. याच्यानंतर डायरेक्ट जयपूर हायवे. आता जयपूर हायवेला लागलेला आहे मी. आता डायरेक्ट जयपूरलाच थांबायचं. या हायवेला जरा ट्रक जास्तच आहेत, त्यामुळे चालवताना जरा सांभाळून चालवत जावं. एवढे हायवे बघितलेत पण या हायवेला खूप ट्रक आहेत आणि ट्रक ट्रॅफिक पण भरपूर आहे. दिसत असतील ट्रक सगळे साईड. अरे 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 हळूहळू हे बघा अचानकच थांबले बघा. काय चालू आहे तो बघा, गाड्या भरायला चालू आहे, काय करायचं. मेन हायवे मध्ये असं चालू असते. 107 किलोमीटर आलोय. झालं की माहिती किती रायडिंग ग्लोव्स तुला म्हटलेलं मी ते. डोंगर दिसलो बाबा पहिला आल्यापासून. आता डोंगर दिसायला लागलेत काय माहिती. हॅलो गाईज, हॅलो गाईज. छोटा ब्रेक घेतलाय मी, छोटा ब्रेक घेतला. लई थंडी वाजायला लागली. ही प्रज्वलची गाडी, ही माझी गाडी, ही भावाची गाडी. हॅलो गाईज. किती वेळ गाईज म्हणशील? आम्हाला थंडीमुळे काही समजून झालंय आता काय करायचं. त्यामुळे आम्हाला आम्ही बघा मारुतीचा प्रचार करायला लागला. सगळं मारुती बॅग दाखव रे.
मारुतीची गाडी पण मारुतीची. गाडी कुठं मारुती मारुतीच आहे. घरातले मयूर एवढा काय गाराटला मला म्हणते आत युनिवर गाराटला आहे एवढी रे. एसी लावलाय रे. एसी एसी लावलाय की रे काय बीच का दरवाजा खुले थे इसलिए इतनी ठंडी लग रही बच कर बच पूरा थरथर रहा है अंग. बघा अरे तिथं फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवलाय त्यांनी त्यामुळे जरा गार लागायला लागला. होय काय? थंडी जरा जास्त सुटली त्यामुळे. ये देखो चाय काय काय चाय चाय ज्यूस कधी दिलाय आणि आणि काय नाही मक्खन पीठच दिली अख्खी. या रोडनं आला तरी इथं थांबा नाश्ता करायला मस्त नाश्ता मिळतो. तर आम्ही आता नाश्ता केलेला आहे आणि जयपूर ऑलमोस्ट 150 किलोमीटर राहिलेला आहे. रस्ता एक नंबर आहे आणि व्ह्यू पण एक नंबर आहे. साईडला सगळी झाडे डोंगर दिसतात आणि मेन म्हणजे वातावरण एकदम क्लिअर आहे. पोल्युशन नाही अजिबात त्यामुळे जरा श्वास घेतोय. वेलकम टू जयपूर बॉयज and enjoy the traffic. तर आम्ही आता आमच्या स्टेजवर आलेलो आहे. बुकिंग आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं कारण की गुगलवरती याचे रिव्ह्यू पण चांगले होते आणि हॉस्टेल सिस्टीम आहे म्हणजे तुम्हाला 500 to 600 रुपीजपर्यंत एका रात्रीसाठी मिळून जाईल. तर ब्लू बेड्स म्हणून नाव आहे या प्रॉपर्टी. तर तुम्ही येऊ शकता इथे. आम्ही बॅगा तिथे कॉमन एरियामध्ये ठेवून निघालो आहे कारण की चेक इन टायमिंग 2 वाजता आहे आणि आता वाजले 12:30. तर आम्ही आता आमच्या पहिल्या स्पॉटवरती निघालो आहे. तर बघा व्ह्यू इन सिटीचा व्ह्यू. गाईड्स 5 किलोमीटर अंतर आहे. 20 मिनिट दाखवते. अभयमुळे सगळं झालेलं आहे. तर आता काही संबंध नाही. सरळ सरळ सगळं. तर काय आम्ही पिंक सिटी मध्ये फिरत आहे. मी मयूर आणि कॅमेरामॅन अभय सोबत. स्टे ट्यून. तर आम्ही आता आमच्या पहिल्या लोकेशनला म्हणजे आमिर फोर्टला पोचलेलो आहे. तर फोर्टवरती जाण्यासाठी तुम्ही पायऱ्याने सुद्धा जाऊ शकता किंवा मग डायरेक्ट बाईक किंवा कार जी आहे तुमची डायरेक्ट फोर्टच्या दरवाजापर्यंत जाते. तर आम्ही बाईक करून आता डायरेक्ट फोर्टच्या दरवाजापर्यंत निघालो आहे. तिथे गाडी पार्क करेन आणि मग तिथून एंट्री असेल. मग बघूया काय होतं आता ॲक्च्युली. तर आम्ही हा फोर्ट बघण्यासाठी गाईड पण घेतलेला आहे. तो आम्हाला आता एक्सप्लेन करेल की प्रत्येक ठिकाणी मतलब त्या एरियाची हिस्ट्री कशी असेल ते सांगतील आम्हाला आणि आम्ही पण शेअर करू तुम्हाला ते काय सांगतात ते बोलून.
कोई भी स्टेट का VIP गेस्ट आएगा सन गेट से आएगा। जिस गेट से अपन ने एंट्री किया गेट का नाम है चांदपुर मीन्स मून गेट। यहाँ से इनका लोकल पब्लिक, इनका सर्वेंट जो सोल्जर्स होते थे मून गेट से आते थे। और जो अपन बड़ा ग्राउंड देखते हैं इसको बोला जाता है जलेब। लोगों से टैक्स लेना, एग्जाम्पल शादी का टैक्स, खेती बाड़ी का टैक्स, कोई नया राजा बन तलवार बंदे का टैक्स। पैलेस का सबसे लास्ट पॉइंट है, यानी कि सबसे लास्ट वाला पार्ट है जिसमें पता है दीवान या दीवान का ये मानसिक पैलेस। ये रानी का फर्स्ट बेडरूम है। नीचे का किचन, ये पूरा ये रानी का अपार्टमेंट है। तर अशा प्रकारे आमचा आमेर फोर्ट किल्ला बघून झालेला आहे। या किल्ल्यामध्ये मेनली तुम्हाला दिवाने आम, दिवाने खास आणि सर्वात खास म्हणजे शीश महल। शीश महालाचा छत आणि भिंत आरशांच्या तुकड्यांनी इतक्या सुंदरपणे सजवलेला आहे की एका मेणबत्तीच्या प्रकाशात पूर्ण खोली लखलखते। आणि त्यात अजून एक किल्ल्यात प्रवेश करताना गणेश पूल हे प्रवेशद्वार अत्यंत कलात्मक आहे। आणि हे सगळं तुम्हाला बघण्यासाठी ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास लागतील, त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करू शकता। आणि त्यानंतर आम्ही आता निघालो आहे जयगड फोर्टकडे। इकडे सर्वात मोठी तोफ आहे, तर ती तोफ किती मोठी आहे ते आता जाऊनच कळेल। ओके, तर हा ब्लॉगचा पहिला भाग होता। तर नेक्स्ट भागसाठी स्टे ट्यून। थँक्स फॉर वॉचिंग।